एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये वेळ अमावस्या सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। उद्या वेळ अमावस्येच्या निमित्तानं शेतकरी काळ्या आईची म्हणजेच शेत लक्ष्मीची पूजा करतात। धनधान्य पिकू दे आणि शेतकरी जगू दे अशीच भावना शेतकऱ्यांची असते। या निमित्तानं वनभोजनाचं सुद्धा आयोजन शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलं जातं। शेजाऱ्यांसोबत पाहुण्यांना देखील या दिवशी वनभोजनासाठी निमंत्रित केलं जातं। वेळ अमावस्येच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ सुद्धा बनवले जातात। यामध्ये भजी नावाची एक विशेष भाजी बनवली जाते। याला आयुर्वेदात देखील एक महत्त्व आहे। त्यासाठी खेड्यापाड्यातील शेतकरी भाजीपाला खरेदीसाठी शहराच्या ठिकाणी बाजारात सध्या गर्दी करताना दिसतात। आणि याचा आढावा घेत शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे लातूरचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी। आपण पाहूयात। लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये वेळ अमावस्येचा सण जो आहे तो शेतकऱ्यांमधून मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो। आणि उद्याचा दिवस जे आहे ती शेतावरती जाऊन काळ्या आईची म्हणजेच लक्ष्मीची या ठिकाणी पूजा केली जाते। आणि या निमित्तानं जे आहे ते या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते विशिष्ट वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी बनवतात। भज्जी नावाची भाजी जी असते ती विविध 12 भाज्यांपासून ही भाजी तयार केली जाते। आणि वेळ अमावस्येचा सण जो आहे तो शेतकरी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये साजरा करतात। आणि या दिवशी जे आहे ती काळ्या आईची या ठिकाणी पूजा केली जाते। आणि धनधान्य लाभू द्या अशीच प्रार्थना जी आहे ती काळ्या आईकडे या ठिकाणी शेतकरी करतात। आपल्यासोबत या ठिकाणी काही शेतकरी आहेत। मामा, ही वेळ अमावस्येचा सण काय असतो नेमका? हे सगळी भजी फिजी सगळं देवाला निवड दाखवायचा, नारळ फोडायचे, काय काय भाज्या बनवल्या जातात, पदार्थ काय बनवले जातात? सगळेच ते जेवढे 10-12 भाज्या पूर्ण जी भाज्या असतात त्याची भजी बनवायची। रूढीप्रमाणे चलत आलेला आतापासून आलेला चल झाला साजरा सण करावा लागतो शेतकऱ्याला। मग शेतामध्ये कोप करावी लागते ऊसाची, मग माणसं जेवायला बोलवायचे, भाज्या करायच्या, 5-6 भाज्या करायच्या, पूर्ण पदार्थ घेऊन जीव वाढायचं आणि लास्टला दिवसमाळाच्या पुढे पूजा करून गावाकडे सर्व निघून जायचं। काय मागणं असतं असं लक्ष्मीकडे, काय मागणं असतं शेतकऱ्यांचं? शेतकऱ्याचं मागणं म्हणजे तिनं शेतीला चांगली सुधारणा द्यावी हीच मागणं असतं। की आजूबाजूचे खेडेगावातले जे शेतकरी आहेत ते शहराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला खरेदीसाठी या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।